नमस्कार. आज आपण आलो आहे गोरक्षनाथ हा गड पाहण्यासाठी, जो येतो मनमाडमध्ये, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. याची चढाईची श्रेणी मध्यम व बालेकिल्ल्याला जाताना कठीण श्रेणीत मोडली जाते. गडमाथ्यावर काही अवशेष नाहीत, त्यामुळे आला नाही तरी चालेल. आणि गडावरून आपणाला समोर अंकाई, टंकाई, माणिकपुंज हे गड पाहायला भेटतात. खूपच सुंदर आहे. प्रत्येकाने येऊन जरूर हा किल्ला करावा, जरूर हा किल्ला गेला पाहिजे. अंकाई, टंकाई जास्त गडमाथ्यावर काही अवशेष नसल्यामुळे 10 ते 15 मिनिटात आपली गडफेरी पूर्ण होते. विसापूर फाट्यावरून आपणाला गोरखगडाचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटत आहे. अतिशय सुंदर असा हा आपण गड पाहणार आहे. बाजूला अंकाई टंकाई हे व पाठीमागील बाजूस कात्रा गड पाहायला भेटतो. गडाच्या पायथ्याला एक अशी विहीर पाहायला भेटते. समोर अंकाई टंकाई ही जोडगोळी दिसत आहे आणि विसापूर फाट्यापासून आत इथे आपल्याला गडमाथ्यावर आणि त्यानंतर खूपच भलं मोठं असं झाड आहे. या झाडाखाली आपली गाडी लावली आहे व आपण गडाची सफर करण्यासाठी आपण आता जात आहे. या अशा बोटपासून सरळ वरती आपल्याला जायचं आहे. साधारण 1 तासामध्ये आपण तो जो झेंडा दिसत आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचून जाऊ व तसंच आपणाला पाहत पाहत जायचं आहे. व त्या ठिकाणी समोर पाहिलं तर नैसर्गिक नीड पाहायला भेटते आणि ते नीड पाहून हा आहे बालेकिल्ला. सर्व आपण पाहणार आहे. गडाच्या पायथ्याला या ठिकाणी अनेक देवदेवतांच्या या ठिकाणी मूर्ती व समाधी पाहायला भेटत आहेत. आपली गाडी इथं लावली आहे. आता या ठिकाणी समाधी आहेत, त्यांचे दर्शन घेऊन आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत. काही टंकाईच्या बरोबर समोरच्या बाजूस माथ्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी कानिफनाथांची अशी एक समाधी पाहायला भेटत आहे. दर्शन घेऊन आपण आता गडमाथ्यावर जाऊ. गोरक्षनाथ गड, विसापूर गाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी 2 समाधी आहेत. पायऱ्या आपणाला पाहायला भेटत आहेत वरपर्यंत. अशा पायऱ्या दिसत आहेत. हा जुना मार्ग असावा असंच. व या अशा पायऱ्या दिसतात, सिमेंटच्या पायऱ्या. आपण असं जाऊ शकतो मार्गाने, दोन्ही मार्गाने आपण जाऊ शकतो. ठीक आहे, मार्गाने जाऊ.
आणि त्या मार्गे येऊ. पायथ्यापासून 15 मिनिटात या ठिकाणापर्यंत आलो. अजून एवढं अंतर राहिलं आहे. आणि तिकडे येते नॅचरल नेड, ते आपण पाहणार आहोत. थोडं अंतर राहिलं अजून. हे असं जायचं आणि असं सोडून तिथून वर जायचं. एक 20 मिनटं लागतील अजून. आता या टप्प्यामधून इथून जायचं असं व तसंच त्या झेंड्यापाशी निघायचे आपल्याला. आता आलोच बऱ्यापैकी वर. आता समोर कातळात कोरलेल्या या प्राचीन पायऱ्या दिसत आहेत. लांबवर परिसर पाहायला भेटतोय. अंकाई टंकाई हे दोन्ही किल्ले आपल्याला सतत नजरेस पडत असतात. हा रस्ता वर गेलेला आहे किल्ल्याकडे आणि समोर झेंडा लावलेला आहे. त्या ठिकाणी आपण प्रथम जाऊन येऊ. गुहा लेणी खूप मोठी. आतमध्ये सुद्धा देवीची मूर्ती पाहायला भेटते इथं. खूपच सुंदर गुहा लेणी आहे. ही पहिली गुहा लेणी पाहिली आपण. आणि हा पाठीमागं गुहा लेणी. चला आता आपण गडमातेच्या दिशेने जाऊ. अशा या टप्प्यातून आपल्याला आता जायचं आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या इथं पाहायला भेटत आहेत. पायथ्यापासून साधारण 35 मिनिटात आपण पोचून गेलो इथपर्यंत. त्या ठिकाणी त्या झाडाखाली आपली गाडी लावलेली आहे व आपण असा या हे जे आपल्याला झेंडे दिसतात खालून त्या ठिकाणी पोचून गेलो. गोरक्षनाथांची गुहा.
कानिपनाथ. या बाजूला छोटीशी गुहा आहे. या बाजूला बघून काय आहे का. अंकाईच्या बाजूला आलो आपण आता. इथे एक नॅचरल क्यूज. अजून थोडं जाऊन पाहू. समोर अंकाई टंकाई. रेल्वे. खूपच सुंदर दृश्य दिसतं इथून. या बाजूला काय आता नाही काय दिसत त्या बाजूला. नाही. समोर आपणाला हापशीची शेंडी पाहायला भेटते. अगदी आपण कात्रा, मेसना, गोरगड, अंकाई टंकाई या किल्ल्यावर गेलो तरी आपणाला ही हापशीची शेंडी साथ देत असते. या बाजूला रूम पाहायला भेटते आपल्याला. हे पाहून झाल्यानंतर ही एक नॅचरल केवचे. तसंच आता आपण पुढं चालत राहू. या ठिकाणी पाण्याचं टाका आहे, परंतु ते कोरडं पडलं. पाणी नाही त्याच्यात. ठीक आहे. या ठिकाणावरून आपल्याला आता अतिशय सावध जायचं आहे. काळजीपूर्वक इथून जायचं आहे आता. चौरंगीनाथांची गुफा आहे. गडावरच्या चौरंगीनाथांच्या गुफेपाशी आपण आता आलो आहे. गडावरील चौरंगीनाथाची गुफा. या ठिकाणावरून आपणाला सावध जायचे, काळजीपूर्वक जायचे. त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर मी शूटिंग दाखवतो. हा टप्पा जरा अतिशय अवघड आहे. खूप काळजीपूर्वक यायचं आहे इथून. आणि आता आपल्याला जायचं पुढं गडमाथ्याच्या दिशेने जाण्यासाठी. या ठिकाणी सुद्धा खूप जपून जायचंय. गडमाथ्याकडे जाताना असं एक होल पाहायला भेटत आहे. अवघड टप्पा झालेला आहे. आता गडमाथ्यावर जाऊ. फायनली हा पॅच आपण आता आलो आहे इथपर्यंत. असं आपणाला ह्या रस्त्याने त्या नेड्याकडे जातो व असंच हा रस्ता जो आहे हा गेला आहे तो वर बालेकिल्ल्याकडे. आता आपण ह्या रस्त्याने बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. थोडा अवघड पाहिजे. सावध पार करायचं आहे पण.
दोरी बांधलेली आहे. गडाचा एक अवघड टप्पा आपण पार करून वर आलो आता. अवघड आहे जरा खूपच. बॅग चप्पल खाली काढून आलो. पाणी पाहिजे आलो. गडमाथ्याच्या सर्वोच्च भागावर आपण आता आलो आहे. गडमाथ्यावर पाहण्यासाठी काहीही नाही. भगवा झेंडा आपला डोळ्यांनी फडकतो इथं. समोर अंकाई टंकाई. स्पष्ट सर्व एरिया दिसतो याला लांबपर्यंत. गडमाथ्यावरून अंकाई टंकाई किल्ले पहिला भेटतात. गडाचा सर्वोच्च माथा गोरक्षनाथगड. आलो त्या मार्गाने जाऊ. या बाजूला काही नाही, गवत खूप माजलं आहे त्यामुळे जाण्यात अर्थ नाही. त्या बाजूला आपणाला तर निडं पाहिजे. असा परिसर आहे, जाताना दाखवला नव्हता. काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे. त्या ठिकाणी अवघड टप्पा आहे पूर्णतः. गडावर जाणारा हा अतिशय अवघड पॅच आहे. तो पार करून आपण आता खाली आलो आहे व नेड्याच्या दिशेने जात आहे. नेड पाहून त्याच मार्गे खाली उतरणार आहोत.
अतिशय अवघड कातळ टप्पा आहे. तो एकमेव मार्ग आहे गडावर जाण्याचा. गोरखगड डन. नीड पहिलं चालू आहे आपण. सुंदर अनुभव देऊन जाणारा किल्ला आहे. आपण आता जाताना हे असंच जाणार आहोत, या बाजूला जाणार नाही. या बाजूला जर पाहिलं तर घनदाट जंगल दिसतंय. ती हापशीची शेंडी आपणाला दिसत राहते आणि तो कात्रा किल्ला आहे समोर. उद्या सकाळ तो करणार आहे. आणि त्या बाजूला मेसना. नाशिक जिल्ह्यातील हे मला वाटतं शेवटचं नेड असावं. माझ्या माहितीनुसार हे शेवटचं नेड असावं नाशिक जिल्ह्यातील. आपण आतापर्यंत पिंपळा, मोहंदरी, कनेरगड या गडावरची नेडे पाहिली आहेत. पिंपळा हे सर्वात मोठं नेड आहे. पिंपळा गडावरचं हे आपल्याला खालून दिसतं नेड. सुंदर नेड आहे. आपल्या मल्हारगडावर सुद्धा एवढंच नेड आहे. गोरखगडाच्या नेड्यावर आपण आता बसलो आहे. सुंदर या नेड्यातून समोरचा विहंगम असा परिसर पाहायला भेटतो आपल्याला. वरच्या बाजूचं गड छान मस्त हवा लागते आपल्याला. हापशीची शेंडी, समोर चांदवड, काही टाकाई आणि आपला गोरखगड. आज तारीख आहे 8 मे 2026. आणि आपण गोरखगडवरून आता आलो आहे ते आपल्या या नेड्यामध्ये. या ठिकाणी थोडं विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. आपण गडमाथा चढण्यास 4 वाजता सुरुवात केली होती व आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. शेवट आपण नेड्यापासून असंच खाली उतरलो व सरळ आता आपण त्यासमोर खाली मेन रस्त्याला लागणार आहे. त्यामुळे आपला वर जाण्याचा त्रास वाचला. मग अशी जो उजव्या बाजूला रोड गेला होता त्या रोडला लागलो आपण. साधारण 2 तासामध्ये जाऊन येऊन हा ट्रेक होतो.
भारी ट्रेक आहे, परंतु जरूर केलं पाहिजेत. एक मंदिर राहिले आपलं पाण्याचं, ह्याचं दर्शन घेऊ आणि ललितनाथ बाबांच्या इथं तीन वाजून 55 मिनिटांनी आपण ट्रेक चालू केला होता व आता 5:50 झाले. 3 वाजून 58 मिनिटांनी आपण ट्रेक चालू केला होता व आता 5 वाजून 51 मिनिटं झाले. आपण गडाचा सर्वोच्च माथा तसेच निळं पाहिलं व आपल्या गाडीपाशी पोचून गेलो. साधारण जाऊन येऊन आपल्याला 1 तास 2 तासाची वेळ लागली.